वापिस एक बार अगर हमारे रामगिरी महाराज के तरफ, गांडूंना समजलं पाहिजे ना, नहीं तो बोलतील ये तो मराठी में बोल के गया, मेरे को कुछ समझा ही नहीं, इसलिए तेरे को जो भाषा में समझता है ना वो भाषा में धमकी देके जा रहा हूं। हमारे रामगिरी महाराज के खिलाफ अगर कुछ भी मस्ती तुम लोगों ने किसने भी की तो तुम्हारे मस्जिदों के अंदर आके चुन चुन के मारेंगे, इतना ध्यान में रखो। तुमको तुम्हारी कौम की अगर तुम्हारी कौम की अगर चिंता होगी तो हमारे रामगिरी महाराज के खिलाफ कुछ भी बोलने का नहीं, वरना वो जबान हम लोग सही पे रखेंगे नहीं, ये तुम लोग याद रखना। नाही चालणार माझ्या देशामध्ये या सगळ्या गोष्टी आम्ही पाहतोय युट्यूबवर आणि सोशल मीडियावर कोण कोण आमच्या रामगिरी महाराजांच्या बद्दल हे एक एक मौली उठतायत आणि भाषणं देत आहेत, धमक्या देत आहेत, त्यांना अंगावर जाण्याची भाषा करतायत, आमच्या हिंदू धर्माच्या बद्दल वेडावाकडा बोलतायत। पोलिसांना मी सांगेन वेळेत ते युट्यूबचे चॅनल बंद करा। प्रत्येकावर आमचं लक्ष आहे, नाहीतर कुठेही तो त्यांचा कोण धर्मगुरू किंवा मौलवी अशा कुठल्या स्टेजवर असा कुठेतरी बडबडत आम्हाला दिसला तर त्याला काय आम्हाला मी सोडणार नाही, हे तुम्ही लोकांनी लक्षात ठेवा। त्यांना दाढी दाग करण्याची पण जागा आम्ही ठेवणार नाही, म्हणून उगाच वाकड्यामध्ये आमच्या जाऊ नका। कोणाचा देश आहे हे पहिला माहिती घ्या, याबद्दल पहिला विचार करा। अरे एवढे हिंदू मोठ्या संख्येने असताना कशाला चिंता करायची आमच्या महंतांनी आणि आमच्या महाराजांनी? आम्ही नाही काय करू शकत त्यांच्या संरक्षणासाठी? नुसतं घोषणा देत बसायचं? उठाव डांडे भगाव काय काय फक्त घोषणा? कधी भगवणार? त्याला दांडानेच पहिला उचलतो, काय करणार याचा पहिला विचार करा। रस्त्यात येताना किती मदार दिसला, कुठून आला हा मदार, कोणी बांधलाय हा मदार, कुठला पुरावा प्रशासनाकडे आहे त्याची मदार 100-200 वर्षाची आहे, कुठला पुरावा आहे प्रशासनाने येऊन मला दाखवावं। या रस्त्यामध्ये येत असताना आमचं कुठलंही मंदिर दिसलं का मध्ये असं चालत असताना? एक तरी दिसला? कुठेतरी आडवं येत असताना दिसलं? यांचे येतात असे मध्ये, सगळ्या मधूनच येतात। मला मुळामध्ये हे जे मजार बांधणारे आहेत, हे जे कबर काय ते त्यांचे थडगे बांधणारे आहेत, मला त्यांना सांगायचं आहे, जो इस्लाम मानणार आहे, जो अल्लाला मानणार आहे, जो मोहम्मद पैगंबराला मानणार आहे, त्याला ह्या मजार हे बांधणं, हे कबर बांधणं त्याला मान्य आहे का? तुमच्या मोहम्मद पैगंबरांनी तुमच्या शिकवणीमध्ये हे मजार आणि कबर याबद्दल काय सांगून ठेवलंय? मूर्ती पूजा, दगडाची पूजा तुम्हाला मान्य आहे का? अरे मुळामध्ये तुम्ही तुमच्या इस्लामचे पण होत नाही तर तुम्ही आमच्यासारख्या हिंदू आणि म्हणून तुम्ही ज्यांना काफिर म्हणतात त्यांचं तुम्ही काय होणार? तुम्ही या देशाचे काय होणार? अरे ज्या मोहम्मद पैगंबरांनी आपल्या भाषणामध्ये, आपल्या शिकवणीमध्ये मदार आणि ह्या कबर आणि ह्या थडग्यांच्या विरोधात भूमिका घेतली, हे तेच बांधत बसलेले आहेत मध्ये, म्हणजे हे त्यांचे तरी आहेत का?